नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. सतत मी तुम्हाला वेगळे विषय दाखवत असतो. मी आता लोहारा शहरात आहे आणि मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून मी वेगवेगळ्या ग्राउंडचे रिपोर्ट दाखवलेत. वेगवेगळ्या गावात जाऊन मी तुम्हाला वेगळे विषय करतो. आता लोहारा शहरामध्ये सुद्धा एक इथं रॅली निघालेली आहे आणि हातामध्ये त्यांच्या बोर्ड सुद्धा आहेत. विद्यार्थी आहेत कॉलेजचे. बोर्ड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर मराठवाडा प्रशिक्षण प्रसारक मंडळ संचलित भानुदास चव्हाण महाविद्यालय लोहाराचं महाविद्यालय आहे आणि या विद्यालयाचे विद्यार्थी आपल्या सोबत आहेत. नेमकं आता इथं काय चालू आहे बघूया आपण. काय थोडं बाजूला सारखं आता काय कार्यक्रम आहे, कशाची रॅली आहे नेमकी, काय आहे ते? परवाचे इलेक्शन, उद्या परवा इलेक्शन आहे. मग त्या निमित्तानं लोकांमध्ये अजूनही अशी भावना आहे की मतदान म्हणजे सुट्टीचा दिवस. मग हा दिवस खऱ्या अर्थानं आपलं कर्तव्य बजावण्याचा आणि आपला अधिकार दाखवण्याचा हा दिवस आहे आणि हीच जनजागृती करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाने आज ही रॅली काढलेली आहे. आपलं किती विद्यार्थी किती आहेत इथं? विद्यार्थी किती आहेत सहभागी याच्या रॅलीमध्ये? विद्यार्थी असतील 60-70. बरं, कोणत्या वर्गात शिकते तू? आम्ही BA 3rd इयर. बरं, काय वाटतं आता रॅली काढली तुम्ही, काय संदेश आहे तुमचा? की मतदान करायचंय, म्हणजे सगळ्यांनीच मतदान करायचं, असं पक्षांना म्हणजे असं नाहीये. सगळ्यांनी त्या दिवशी सुट्टी असते, त्याच्यामुळे घरी राहण्यापेक्षा सगळ्यांनी मतदानाला यायचं. होय, बोला. प्रत्येक जण आपलं मत नोंदवायला पाहिजे. एक मत भविष्य आपलं कसं बोलते बघितलं का? झालं सर. हा, बोल. झालं सर. सांग ना काय कशासाठी आता उद्या सुट्टी असणार आहे मतदाना दिवशी परवा आणि तुम्ही रॅली काढते, जनजागृती करताय. हे अशी जनजागृती व्हायला पाहिजे. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे असं वाटतंय काय? हो सर, वाढलीच पाहिजे. कारण आपलं एक मत किती मोलाचं आहे, हे सर्वांना माहिती पाहिजे. आपण वोट, आपलं मत हे नोट आणि काय गोष्टी दिल्यापासून विकतो, पण ते न विकता आपलं एक मत किती महत्वाचं आहे हे नोंदवून सांगितलं पाहिजे. काय नाव आहे तुझं? जांभळे बनेश्वरी. छान. काय वाटतं? आपण सगळ्यांनी मत केलं पाहिजे. मत करणं हे महत्वाचं आहे. लोकशाहीचा हा उत्सव आहे, बरोबर आहे? हो. मग त्या उत्सवात सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे. होय. हो सर. सध्याची तरुण पिढी तर जास्त प्रमाणात सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करते. त्यासाठी म्हणून हे जनजागृतीचा आजचा उत्सव. बघा, येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. मतदानामध्ये जनजागृती व्हावी म्हणून ही रॅली निघाली. काही मुली बोलल्यात, अजून बोलतात का? इकडं काय नाही सर, मतदान करा एवढंच. सगळं किती वेळा आहे शाळेत? सेकंड इयरला. सेकंड इयरच्या पूर्वी तुम्ही बोलायला लाजा लागला. फर्स्ट इयर आहे. बोल. मतदान सगळ्या जणांनी करावे आणि सगळ्यांचं भलं व्हावं, त्यासाठी आम्ही रॅली काढतो आमच्या शाळेत. बघू इकडं पण बोला. मतदान करणं महत्वाचं आहे. सगळ्यांनी मतदान करणं, हात सोड. साऱ्यांनी मतदान करणं गरजेचं आहे. एवढंच बोलू. बरं, होय. मतदान करायचं, सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावायचा 20 तारखेला. हो, मग मतदानाचा हक्क सगळ्यांना आहे. सगळ्यांनी मतदान करावं. काय सांगा रे पोरांनो, पोरी बोलायला गेल्यात तिकडं, कमी बोलायला गेल्यात. आता रॅली काढली तुम्ही, काय संदेश कराल तुम्ही या रॅलीमधून? संदेश म्हणजे एवढाच की सगळ्यांनी मतदान करावं. आपल्या हक्काचं मतदान आहे सगळ्याला, कारण आपले पुढचा भविष्य विचार, आपले विकास त्यांच्यामुळेच होणार ते. म्हणून सगळ्यांनी मतदान करावं, विषय एवढाच. दुसऱ्या आमच्या शाळेने सगळ्यांनी मिळून उपक्रम राबवला. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? योग्य आपले 18 वर्ष कंप्लीट झालेले विद्यार्थी नोंदणी करावी, सगळ्यांनी नोंदणी करावी. केलं पाहिजे. वाढेल टक्केवारी आता? वाढेल. काय संदेश कराल? जनतेने योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे आणि आपलं मत योग्य उमेदवाराला दिलं पाहिजे. विचार केला. काय सांगशील? अरे पुढे ये ना इकडं. आपलं मतदान योग्य उमेदवाराला टाकावे. 18 वर्षाच्या पुढील सगळ्यांनीच, ज्यांना मतदान आहे त्यांनी सगळ्यांनीच मतदान करावे. 18 वर्षाच्या पुढील ज्यांना मतदान आहे त्यांनी सर्वांनी मतदान करावे. योग्य उमेदवाराचं बटन दाबावं. काय म्हणलं? त्यावेळेस आता आम्ही यंग जनरेशन आहे. आम्हीच आता नवीन आम्ही फॉर्म भरला, आमचं निवडून आलेलं आहे. त्याच्यामुळे आमचा दुसरा विषय काय नाही. आम्हीच मतदान करणार आहे. पहिलं मतदान आहे माझं. अच्छा, पण मतदानाला जाताना तुमच्या घराच्या शेजारी लोक असतील किंवा आजार असतील तर त्यांच्यासाठी पण तुम्ही मदत करायला पाहिजे. हा, त्यांना बी घेऊन करणार. आता जे म्हातारे माणसं आहेत करणार, त्यांना घेऊन जाणार. आम्ही सांगणार की बाबा असं मतदान करा, विषय दुसरा आहे. अच्छा, बघा इथं लोहारा या ठिकाणी कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी जनजागृती व्हावी. मतदानामध्ये येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे सर.
बरोबर काय म्हणता? सर नक्कीच अशा या वेगवेगळ्या योजनेतून जर सरकारनं जर मतदानाची जनजागृती जर केली तर यथा कदाचित येणाऱ्या भविष्य काळामध्ये महाराष्ट्राचं जे मतदान असेल ते रेकॉर्ड ब्रेक असेल. जर ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असेल, जर जनजागृतीच्या माध्यमातून मतदानाचं महत्त्व जर पटवून देण्यात आलं तर यदा कदाचित महाराष्ट्राची टक्केवारी हे इतर असणाऱ्या राज्यापेक्षा मतदानाची टक्केवारी इतर राज्यापेक्षा बहुसंख्य प्रमाणात मोठी असेल. हो मॅडम, मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, काय वाटतं त्याबद्दल? मला वाटते काय केलं पाहिजे? प्रत्येक व्यक्तीनं आपलं वोट जागरूकपणे केलं पाहिजे आणि पैशाला बळी न पडता एक वास्तविक परिस्थिती बघून मतदान केलं पाहिजे. त्यामध्ये एकतर आपली पातळी पण वाढेल मतदानाची आणि बोगस करण्यापेक्षा प्रत्येकाने आपलं वोट दिलं तर महत्त्वाचं असेल. सर सर मला काय वाटतं इथलं गोर गरीब सुद्धा आमदारकीला उभा राहायला पाहिजे. जो आज फक्त धनाढ्य लोक उभारतात, पण जो सामान्य गरीब आहे, जो रोजगारी आहे, तो सुद्धा उभारला पाहिजे आणि त्याला वाटलं पाहिजे की मी न पैसे खर्च करता निवडून येऊ शकतो होय, हा विश्वास जनतेमध्ये निर्माण व्हायला पाहिजे आणि त्यांनी असे व्यक्ती दिले पाहिजे निवडून. टक्केवारी वाढली पाहिजे मतदान. टक्केवारी तर वाढलीच पाहिजे. असं त्या टक्केवारी आपली 60% ते 70% टक्केवारी आहे सर, ही टक्केवारी 80 ते 90% झाली पाहिजे. अच्छा, बघा लोहारा या ठिकाणी आता विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या जनजागृती व्हावी म्हणून आता रॅली काढली होती. या रॅलीमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी शिक्षक काय म्हणाले मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली. विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो. येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायचा आणि मतदानाची टक्केवारी जी आहे ती वाढली पाहिजे, जेणेकरून त्यासाठी आता हे विद्यार्थी जे आहेत कॉलेजचे ते रॅली निघाली होती त्यांची, मी तुम्हाला त्या रॅलीतून ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. मी हुकमत मुलानी, लोहारा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.